हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. झाली का चाय पाणी? आमची चाय पाणी झालेली आहे. तुमची झाली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपल्याला भरपूर काम पडले, कपडे भांडे स्वयंपाक काही झालं नाही. आज सकाळपासून लवकर उठले तरी पण एक काम पण झालं नाही आहे. कारण की आज दादू आणि प्रज्ञा शाळेत गेले नाही, घरीच आहेत ते. प्रज्ञाचे पप्पा सकाळीच गेलेत. आमचं सकाळी चहा पाणी झालेलं आहे. आम्ही दोघांनी चहा पाणी पिलं आहे. आता दादू प्रज्ञा राहिले, त्यांना चाय बनवायचा आहे. ते अजून उठले नाही. म्हटलं चला आपण थोडासा छोटासा व्हिडिओ काढूया. तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असताना तर पटापट फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ काही कारणामुळे येत नाहीत, तब्येत खराब असल्यामुळे आपण व्हिडिओ काढत नाहीत. कारण तब्येत पण आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ पण काढावा लागतात, पण तब्येत पण इम्पॉर्टंट आहे. तर प्रयत्न करते मी आपले रोजच्या रोज व्हिडिओ येते तुमच्यापर्यंत. तुम्हीसुद्धा नवीन असताना तर फॉलो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक करत राहा. तर चला तुम्हाला दाखवते मला काम किती भरपूर पडलं आहे. तर बघू शकता तुम्ही माझं काम किती पडलेलं आहे बघा. भांडे पडलेत घासायचे, कपडे पडलेत तिकडे त्या टपामध्ये, कपडे पण धुवायचे आहेत. भांडेच घासायला बसले होते, पण अचानक लाईट गेली म्हणून मी घरामध्ये गेले. टी व्ही चालू होती ना, तर लाईट गेल्यावर टी व्ही पटकन बंद करावं लागते, त्यामुळे मी घरात गेले टी व्ही लाईट बंद करण्यासाठी. तर आता चला घेऊ पटकन कामं करून. बघू लेकरं उठलेत का नाही, दाखवते तुम्हाला मी. लेकरं अजून झोपलेलेच आहेत, उठले नाहीत. बघू उठतात का नाही, आवाज देते त्यांना. कपडे बघा, इथं पण भरपूर कपडे पडलेले आहेत. उठला का दादू? दादू, ए प्रज्ञा, उठा, इकडे आहे मी. अजून झोपलेले आहेत बाबा हे लेकरं, अजून उठत नाहीत. 11 वाजत आलेत, अजूनपर्यंत कोणीच उठलेलं नाही. प्रज्ञा पण नाही उठली आणि दादू पण नाही उठला. ते उठत नाही तोपर्यंत घेते पटकन भांडे घासून, नाहीतर ते उठले की त्यांना अगोदर चाय लागतो. मला म्हणतात मग मी अगोदर मला चायच पाहिजे. दादू उठलाय, प्रज्ञा उठली नाही. तर प्रज्ञा उठेपर्यंत मी घेते पसारा आवरून पटकन घासून घेते भांडे. बाय बाय लाईट गेली त्याच्यामुळं हे मच्छर फिरायला लागलात.